जनसत्ता आणि एक्सप्रेस न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण एकशिवमध्ये आहोत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू झाली असून आज आपण एकशिवमध्ये या ठिकाणी कोणाचं पारडं जड, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना या पक्षाचं कोणाचं पारडं जड आहे किंवा या ठिकाणचे नागरिक कोणाला पसंती देणार आहेत किंवा या ठिकाणी कोणता उमेदवार नागरिकांनी जनतेनं पसंत केला आहे त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली, रणधुमाळी चालू झाली. कोण आता या तुमच्या गुरसाळी पंचायत समिती गणाचा किंवा दहेगाव जिल्हा परिषद गटाचा उमेदवार कोण असावा असं काय वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषद गटासाठी कोण आणि गुरसाळी पंचायत समिती गणासाठी कोण? गुरसाळी पंचायत समितीसाठी शेळके साहेब आणि दहेगाव जिल्हा परिषदेसाठी आपलं रामभाऊ सातपुतेंची मंडळी ही असाव्यात उभा. आणि त्यांची कामं भरपूर आहेत. शेळके साहेबांचं काम आहे का खरं? एकशिव गावामध्ये शेळके साहेबांचं भरपूर काम आहे. रस्त्यासाठी, सभामंडपासाठी, गोरगरिबांसाठी, कोणाच्या काय अडचणी असतील त्यांच्यासाठी शेळके साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत. ती शेळके साहेबांनी जेवणाची कामं केलेली. कोरोना काळामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. म्हणजे सर्वसामान्यांसाठी शेळके साहेब आहेत. सर्वसामान्यांसाठी. आणि रामभाऊ सातपुते तर काय म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन म्हणजे की त्यांनी भरपूर आमदार माहीत नव्हता, पण त्यांनी भली म्हणजे कुठले कामाच्या माध्यमातून आहे का नाही भली लोक म्हणजे त्यांनी खाली आणले. आणि रामभाऊ सातपुते असा माणूस आहे की गोरगरीब जनतेसाठी झटणारा माणूस आहे. त्यांची भरपूर कामं आहेत. रस्त्याची म्हणा, कुठली म्हणा, गोरगरिबांसाठी म्हणा. बारका पोरगा तरी गेला तरी त्यांनी असं महागारी लावला नाही आणि त्यांचं काम केलेलं आहे त्यांनी, रामभाऊ सातपुतेंनी. त्यामुळे त्यांची मंडळी झडपीसाठी आणि पंचायत समितीसाठी शेळके साहेब उभं राहावं अशी आमची इच्छा आहे. तुमची इच्छा? हां, ओके, धन्यवाद. आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली, रणधुमाळी चालू आहे. तुम्ही आता शेतामध्ये फिरताय, कसं वाटतं आता या निवडणुकीकडे? कसं वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषदेसाठी, दहेगाव जिल्हा परिषदेसाठी कोण पाहिजे उमेदवार आणि गुरसाळी पंचायत समिती गणासाठी कोण पाहिजे उमेदवार? काय वाटतं तुमच्या मनातला उमेदवार? शेळके साहेबांची मंडळी वगैरे चांगलं आहे असं. शेळके साहेब पंचायत समितीसाठी आणि झेडपीसाठी रामभाऊ सातपुतेंची मंडळी. बरं, आता कसं म्हणजे तुमच्या या एकशिव गावामध्ये काम आहे का रामभाऊ सातपुतेंचं किंवा शेळके साहेबाचं काम आहे का? हो, चांगली काम आहे. ठीक आहे, ओके. नमस्कार. आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली असून आता तुम्ही एकशिव ग्रामस्थ या नात्याने या निवडणुकीकडे कसं पाहता? जिल्हा परिषद गट दहेगाव आणि गुरसाळी पंचायत समिती गण या गणामध्ये तुम्हाला इच्छुक उमेदवार कोण असावा असं वाटतं? म्हणजे कोण उमेदवार असावा? कामाचा माणूस किंवा? आता इथे थोडंसं काय आहे की व्यक्ती केंद्रित आणि पक्ष केंद्रित अशा दोन गोष्टी बघितल्या जातात. बरोबर. तर जेव्हा आपण ग्रामपंचायत किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा होणाऱ्या कामांमधली तांत्रिकता समजून घेणं आणि येणारा निधी हा व्यवस्थित उत्तम रीतीने ग्रामस्थांपर्यंत शेवट ज्याला त्याचा उपयोग होणार आहे तिथपर्यंत पोहोचून अभ्यासपूर्ण पद्धतीनं तिथं पोहोचवणारं अशा पद्धतीची व्यक्ती इथे नेहमी लागतात. तर आत्ता जर तुम्ही ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर अगदी वरती पण संपर्क असणारे, वरच्या निधींना किंवा वरच्या कामांना खालीपर्यंत व्यवस्थित पोहोचवणारे आणि इथं जनसंपर्क चांगला असणारे असे उमेदवार जर समोर असले तर त्यांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील आणि आम्ही त्यांच्याबरोबर नेहमी असू. बरं, मग आता दहेगाव जिल्हा परिषदेसाठी कोण उमेदवार असावा असं वाटतं तुम्हाला? सध्या 2-3 नावं आहेत. आता आपल्या इथं जर विचार केला तर संस्कृतीताईंनी जो काही केलेला आहे आणि त्यांना जे पाठबळ आहे पहिल्यापासून आणि इथला जो अभ्यास आहे त्यांचा, भलेही त्यांच्यावरती सुरुवातीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये इथे नवीन आहेत वगैरे असं जरी झालं असलं तरी गेल्या 2-3 ज्या काही पंचवार्षिक झालेल्या आहेत त्यातला जो विभागाचा त्यांचा अभ्यास झालेला आहे आणि जी ताकद त्यांच्याकडे आहे की वरपासून कामं आपल्यापर्यंत पोहोचवावीत, तळागाळापर्यंत पोहोचवावीत अशी,
तर ती त्यांच्याकडे नक्की आहे. आम्ही त्यांच्या नावाचा नक्की विचार करत राहू. आणि गुरसाळे पंचायत समिती गणातून शेळके साहेबांचं देखील नाव चर्चेमध्ये येतं. हो, कारण ह्या व्यक्तीच आपल्याला नेहमी कामासाठी हव्यात. त्यामुळे त्यांचा विचार ग्रामस्थांकडून, ज्याला खरंच काम हवं आहे अशांकडून त्यांचा नक्की विचार होत राहील. ओके, धन्यवाद. धन्यवाद. साहेब नमस्ते. नमस्कार. आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली, रणधुमाळी चालू झालेली आहे. कसं वाटतं तुम्हाला आता या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? या तुमच्या एकशिव गावातून कोणाचं पारडं जड वाटतंय तुम्हाला? भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा इतर कोण? BJPचं. BJPचंच. मग आता दहेगाव जिल्हा परिषद गटातून संभाव्य उमेदवार कोण असावा दहेगाव जिल्हा परिषद गटाचा? वहिनी आहेत की भाऊच्या मंडळी. बरं. आणि गुरसाळे पंचायत समिती गणातून शेळके साहेब. शेळके साहेब. शेळके साहेबांचं काम आहे काम आहे. माणूस एक नंबर आहे. एक नंबर आहे. काय काय कामं केली ती? काय सगळे कुठल्या बी कामाला असू द्या धावून येतात लगेच. धावून येते? सर्वसामान्य लोकांच्या अडी सर्वसामान्य लोकांचे सगळे रस्ते असेल, लाईट असेल, सगळ्या गोष्टी. म्हणजे या तुमच्या एकशिव गावातून शेळके साहेबांना चांगला पाठिंबा आहे. चांगला 100%. 100%. 100%. मग आता प्रामुख्याने तुमच्याकडे काय पाण्याच्या, लाईटीच्या काय अडचणी होत्या त्या सोडवल्या का? सगळ्या सोडवल्यात. लाईटीच्या आहे, डीपीच्या आहे, सगळ्या समस्या शेळके साहेबांनी भाऊंनी सोडवले ते. ह्याच्या आधी कोणच नव्हतं आमच्याकडं. कोणच नव्हतं? किती वर्षापासून इकडे? जवळजवळ 30 वर्ष झालं कोणाच नाही. जसं भाव आल्यात ना आता हां, अशी कामं व्हायला लागली झपाझपाच. काम व्हायला लागले. आता रस्त्याचं एक काम चालू आहे. हो, चालू झालं आता. हे भाऊंनीच रस्ते केलं. वगैरे काय किती दिवसापासून प्रलंबित होते इकडचे? काय 25-30 वर्षापासून 25-30 वर्षापासून नाहीच. रस्ताच नाही. नाही. पहिला डांबरी 25 वर्षापूर्वी झाला, तेव्हापासून डांबरीच नाही. म्हणजे एकंदरीत रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून विकासाला गती मिळाली तुमच्या गावाला? गती मिळाली. आमच्या गावाला माळशिरस तालुक्यात मी बघतोय, आम्ही तालुक्यातच आहे ना, हां हां हां. चौकडच गती आहे भाऊच्या रामभाऊ सातपुतेच्या माध्यमातून. त्यामुळे तुमचे एकशे गाव BJP. BJP 100%. आम्ही पहिल्यापासूनच BJPच आहे. जवळजवळ सुभाष अण्णाच्या काळापासूनच आम्ही BJPची माणसं आहे. बरं. आणि आता आम्हाला त्याची भाऊच्या रूपाने गती मिळाली, त्याची गती मिळाली. कामाला आम्हाला बी नेतृत्व चांगलं भेटले ठीक आहे. भाऊच्या म्हणजे रूपाने. दहेगाव जिल्हा परिषद गटातून वैनी साहेब 100% येणार. आणि 100%. गुरसाळे आणि पंचायत जास्तीत जास्त मताने येणार. शेळके साहेब तर आल्यातच जमायत. शेळके साहेब आले तर आल्यातच जमायत. अगोदरच आम्ही हे करतो. ओके, धन्यवाद. नमस्ते पाटील. नमस्ते. आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली, धिंगोना चालू झालाय प्रचाराचा. कसं वाटतंय तुम्हाला आता एकंदरीत या तुमच्या गुरसाळे पंचायत समिती गण आणि दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आता तुम्ही एक शिवकर म्हणून कसं पाहता या निवडणुकीकडे? काय वाटतं तुम्हाला? ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. बरं. त्यातनं ह्या एकशेमध्ये तुम्हाला सांगतो, शेळके साहेबांनी इतकं योगदान मोठं केले की त्यांच्या योगदानाला जोडच नाही. बरं. आणि त्यांच्यामुळं आज ही रानामाळ्यातल्या वस्तीवर रस्तं म्हणा, लाईटीची कामं, अन्नदानाचं काम गावातलं एकशेमध्ये वाड्या वस्त्यावनं संपूर्ण ही त्यांचं काम अगदी लय मोठं काम आहे. असा पाठीमागं कधीच विकास झालेला नाही किंवा काहीच नव्हता. आता ही सगळ्यांना विकासाची गंगा वाहिल्यासारखं वाटायला लागली. आता तुम्ही या ठिकाणी भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा इतर कोण, राष्ट्रवादी 2 पक्ष आहेत, कुणाला प्राधान्य द्याल या ठिकाणी? आता या ठिकाणी भाजपच. आणि त्यात सगळ्यात मोठं योगदान आमचं शेळके साहेबांचं. शेळके हां, साहेब. त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टीवर सगळ्या तुम्हाला सांगतो, सगळ्यांच्या आल्या अडचणी, कोण आजारी पडलं, त्यांच्या गाड्या आहेत त्या, ती दवाखान्यात नेते, ती लोकांची सेवा लय मोठी आहे त्यांची. बरं. आणि त्यांच्या सेवेला खरोखरच जोड नाही. ती एक आमच्यासाठी देव माणूस असल्यासारखं झाले. देवापेक्षा पण त्यांचा उपकार लय मोठा आहे. देवापेक्षा पण मोठं उपकार. लय मोठा उपकार त्यांचा आहे. आणि त्यांचा उपकार आम्हाला फेडण्याची एवढी संधी आहे. बरं. कशात नाही आम्ही त्यांचा उपकार फेडणार आहे. त्यांचा उपकार आम्हाला फेडण्यासाठी ही आम्हाला वेळ आली त्या वेळेचं आम्ही सोनं करणार. सोनं करणार. मग आता दहेगाव जिल्हा परिषदेसाठी कुणाकडे पाहतात? म्हणजे कसं आम्हाला ही संस्कृतताई सातपुते ही उमेदवार 1 नंबर आम्हाला चालतोय. कारण भाऊचं पण इथं लय मोठं काम आहे. भाऊनीच विकास सगळा घडवलेला आहे. आणि भाऊसाठी आम्हाला पण ते का आमच्यासाठी प्रभू रामचंद्रच असल्यासारखं आहे. आणि ही वास्तविक पाहता जीवनातला खरा राम तोच आहे. आम्हाला आमच्यापर्यंत कोणीही आजपर्यंत पोचलेलं नाही किंवा कुठला विकास नव्हता. ते राम आमच्या इथं आल्यामुळं आमच्यात सुद्धा राममय सगळं वातावरण निर्माण झाले, चैतन्य निर्माण झाले. त्यामुळं आम्हाला संस्कृत सातपुते ही अत्यंत झेडपीसाठी महत्त्वाचा उमेदवार आम्हाला ते आहे. आणि त्यांना मतदान केलं म्हणजे आम्हाला एक देवाला मतदान केल्यासारखी किंवा भगवंताला सेवा केल्याचं पुण्य मिळेल आम्हाला. ओके. आतापर्यंत भाजपमध्ये म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच काम, म्हणजे पहिलं कुठल्या पक्षात काम केलं? पहिल्यापासून तुम्ही कोणत्या पक्षामध्ये आम्ही होता? आमच्या आजोबा पंजोबापासून ही सगळी आमचं भाजपच. आमचं एक 100 कुटुंबाचा वाडा आहे मोठा आमचा एक. बरं. ह्या वाड्यातली एकही फुल्याचं आम्ही कुणाला दिलेलं नाही आजपर्यंत आणि आम्ही देत पण नाही.
पहिल्यापासून एक पहिल्यापासून आमच्या आजोबापासून आमचं रेकॉर्ड हेच आहे. बरं बरं बरं. आम्हाला ओनली बीजेपी ओनली बीजेपी. ओनली. ओके, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कशी चालली ती दारी काय आता काय? चाललंय आता ही पाणी आता ही डीपी बसवलाय. बरं, दारी बिरी चाललंय काय? आता इलेक्शन लागलं, इलेक्शन कार्ड बघताय का नाही काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या? आता जिल्हा परिषदला बघतोय आम्ही आता ते काय आता सातपुते मॅडमच कोण पाहिजे. उमेदवार असावा, जिल्हा परिषदेला कोण असावा किंवा पंचायत समितीला कोण उमेदवार असावा? जिल्हा परिषदला रामभाऊ सातपुते साहेबांची मंडळी असावी. बरं, पंचायत समितीला शेळके साहेब असल्याशिवाय पर्याय नाही. शेळके साहेब असल्याशिवाय पर्याय नाही. हम्म. म्हणजे काम कसं वाटतं तुम्हाला? शेळके साहेब असतील किंवा रामभाऊ सातपुते यांचं काम कसं वाटतं तुम्हाला? या दोघांची कामं अशी आहेत की शेतकऱ्यांच्या म्हणजे पुढं बी मागं बी असं कधी झालं बी नाही आणि काय होणार बी वाटतं नाही. तुम्हाला पुढे बी म्हणजे महागावी नेमकं काय वाटतं? म्हणजे त्यांनी आमच्या वेळेला प्रत्येक ठिकाणी आम्हाला बरं. साथ दिली. साथ दिली. त्याच्यामुळे आम्ही त्या माणसांना विसरू शकत नाही. आता इथं तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या वस्तीमध्ये लाईटीची कशी सोय होती पूर्वी? आमच्याकडे सारखी लाईटीची म्हणजे एका 10-10 मिनिटाला आणि 5-5 मिनिटाला सारखा डिपी जळ रात्री लाईट जा फ्यूज उड. बरं, मग हे कोणाच्या माध्यमातून हे तुमचा प्रश्न सुटला? आम्हाला शेळके साहेब आणि हे रामभाऊ सातपुते साहेबांच्या माध्यमातून आम्हाला हे प्रश्न सुटला. कायमस्वरूपी पण कायमस्वरूपी डीपीचा प्रश्न सुटला, पाण्याचा प्रश्न सुटला, हो सगळं अगदी. म्हणजे लाईटीचा प्रश्न सुटला की तुमचं ऑटोमॅटिक हो सगळं सर्व चालूच झालं. म्हणजे तुम्ही आता आनंदी आहे? अगदी अगदी आनंदी आहे. हा डीपी बसवलेला आहे किती दिवस झाले आता? आता ह्या डीपीचं काम झालंय साधारण किती दिवस झालं? 10-15 दिवस झाला हे डीपीचं काम बसवलेलं आहे. रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून झालेला डीपी आणि शेळके साहेब हे असतील यांच्या माध्यमातून झालेला डीपी आहे का? हो आता ही जवळजवळ एक 8-6 दिवस झाले. 8-10 दिवस झालं. म्हणजे कामाच्या जोरावर तुम्ही आता शेळके साहेब आणि वहिनी साहेब म्हणजे जिल्हा परिषदेसाठी वहिनी साहेब यांची तुम्ही मागणी करताय? हो ही ग्रामस्थ या मागणी नात्याने. ग्रामस्थ या नात्याने आम्ही त्यांचीच मागणी करणार. दुसरा आम्हाला इथं चालतच नाही. दुसरं चालतच नाही. आला तरी त्याला आम्ही जुळपू. ठीक आहे, ओके, धन्यवाद. धन्यवाद.